हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज इथं रेडी केलेला आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट जो आहे याचं स्टिचिंग करणार आहोत। तर तुम्हाला जर याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघायचं असेल तर मला कमेंट नक्की करा। मी याचं पूर्ण जो डिटेलमध्ये व्हिडिओ आहे कटिंगचा तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि या ब्लाउजची जी बॅक नेक डिझाइन आहे तर ती तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथं मी फ्रंट पार्ट जो आहे आपला कटिंग केलेला आहे आणि सगळे पार्ट जे आहेत अस्तरला जोडून घेतलेले आहेत। फक्त आपण एक पार्ट असा ठेवलेला आहे अस्तरचा न जोडता, जो आपल्या गळ्याची बाजू आहे आणि आपण तिथं अंडरग्राउंड पाइपिंग जो आहे फ्रंटला लावणार आहे। तर मी इथं घेतलेली आहे रेडीमेड पाइपिंग आणि त्याला छोटे छोटे आपण इथं कट्स द्यायचे आहेत आणि अस्तर जे आहे असं अपोजिट साइडला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून एका साइडच्या दोन्ही बाजू ज्या आहेत आपल्या व्हायला नको यासाठी। तर आपण असे छोटे छोटे पाइपिंगला कट्स देऊन सगळ्यात आधी आपण इथं अस्तरला पाइपिंग लावून घेणार आहोत आणि अगदी पाइपिंगच्या किनाऱ्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। जर कोणी अंडरग्राउंड पाइपिंगचा जर व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा, कारण मी डिटेलमध्ये अंडरग्राउंड पाइपिंग जी आहे कशी लावायची गळ्याला त्याचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे, सो तुम्ही तो नक्की बघू शकता। तर आता इथं मी गळ्याला दोन्ही साईडला अशी पाइपिंग लावून घेतलेली आहे अस्तरला आणि पाइपिंगच्या अगदी किनाऱ्याला मी इथं टिप मारून घेतलेली आहे। तर तुम्ही यासाठी सिंगल दाबही यूज करू शकता, तर मी डबल दाबनेच इथं पाइपिंग जी आहे तर ती लावलेली आहे। तर अशा पद्धतीने मी अस्तरला सगळ्यात आधी पाइपिंग लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर सरळ कापडावरती आपल्याला उलटी साईड अशी आपल्या अस्तरची जी आहे तर ती ठेवायची आहे, म्हणजे उलटी पाइपिंग जी आहे अशी ठेवायची आहे आणि जी आपण टिप मारली होती पाइपिंग जोडताना तर त्याच टिपवरती आपल्याला ही टिप जी आहे मारून घ्यायची आहे, म्हणजेच पाइपिंगच्या अगदी किनाऱ्याला आपली ही टिप बसते व्यवस्थित। तर दुसऱ्याही साईडला आपण असं अस्तरला कापड जे आहे जॉईंट करून घ्यायचं। आता त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड इथं कट करून इथे सुद्धा आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। पूर्ण राऊंड आपला जो गळा आहे फ्रंटचा तर तिथे सुद्धा आपण असे कट्स दिलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण याच्यावरती एक दाबटीप देणार आहोत। आता पूर्ण शोल्डर आणि पूर्ण आपण आपलं जे अस्तर आणि कापड आहे पूर्ण आपण हे जॉईंट करायचं आहे। तर अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी मारून आपण इथं दाबटीप घ्यायची आहे, दुसरी ही साईड आहे ती। तर आता एक्स्ट्राचं सगळं आपण जे कापड आहे तर कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचे सुद्धा पार्ट्स मी असेच जोडून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे जे पार्ट्स आहेत आपण जोडून घ्यायचे आहेत। तर हा आपला प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आणि त्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। तर दुसरा पार्ट जो आहे मी तो बॉटमपासून जोडते नेहमी, तर बॉटमपासून असं आपण व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे अर्धा इंचाच्या स्पेसवरती। तर पफ तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप छान असा आपला आलेला आहे। तर दुसरी ही साईड आता आपण अशीच जोडून घेणार आहोत। तर दोन्ही साईड आता तुम्ही इथं बघू शकता खूप छान असा पफ जो आहे आतमध्ये तयार झालेला आहे। तर आता आपण जोडणार आहोत क्रॉसपट्टी, जशी आपण कटोरी ब्लाउजला क्रॉसपट्टी जोडतो त्या टाईप आपण ही क्रॉसपट्टी जी आहे इथं जोडून घ्यायची आहे। तर पूर्ण फिनिशिंग सोबत आपला जो फ्रंट पार्ट आहे तर तो तयार होतो। अगदी आपण अंडरग्राउंड पाइपिंग सुद्धा इथं नेकला वापरलेली आहे फ्रंटला। तर इथं मी क्रॉसपट्टीला सुद्धा एक दाबटीप मारून घेणार आहे, कारण थोडीशी उचलत होती कापड जाड असल्यामुळे। तर आता ह्या दोन्ही साईड ज्या आहेत आपण अशा लावून बघायच्या आहेत आणि जर सेम असतील तर आपण इथं क्रॉसपट्टी लावायची आहे। जर एका साईडने जर जास्त असेल कमी असेल तर आपण दोन्ही ह्या लावूनच मग क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे।
म्हणजेच आपली हुक आणि आयपट्टी जी आहे आपली सेम येते, वर खाली होत नाही। तर क्रॉस पट्टी लावायच्या अगोदरच आपण ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत फ्रंटच्या, तर त्या दोन्ही अशा लावून बघायच्या आहेत आणि मगच आपण क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। तर आपल्या दोन्ही साइड तुम्ही इथं बघू शकता की एकदम आपल्या ॲक्युरेट अशा दोन्ही साइड ज्या आहेत आलेल्या आहेत आणि गळ्याचा तुम्ही शेप बघू शकता, खूप छान असा आपला गळ्याचा जो शेप आहे राऊंड आलेला आहे। तर आता इथं आपण आयपट्टी कट करत आहोत। तर आयपट्टी जी आहे आपण 3 इंचाची घेतलेली आहे आणि हुक पट्टी जी आहे आपल्याला 2.5 इंचाची घ्यायची आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं आयपट्टी लावून घेणार आहोत। तर सेंटरला आपण थोडं फोल्ड करायचं आहे आणि बॉटमला सुद्धा आपण फोल्ड करायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही आयपट्टी लावू शकता। तर आयपट्टी मी 3 इंचाची कट केलेली आहे। त्यानंतर अगदी थोड्याशा अंतरावरती आपण ह्याला टिप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाबटीप मारून घ्यायची आहे आणि लावताना सगळ्यात आधी आपण ब्लाऊजच्या उलट्या साईडने इथं आयपट्टी जी आहे लावत आहोत आणि त्यानंतर वरच्या साईडला आपण ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे। तर जास्त पुढच्या साईडला सुद्धा नाही घ्यायची आपल्याला आयपट्टी। जी टीप आपण इथं दाबटीप मारली होती तर त्या दाबटीपवरतीच आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करायची आहे आणि बरोबर सेंटरला मी इथं टिप मारलेली आहे कारण आपण इथं करणार आहोत आय। आता हुक पट्टी आपण इथं तयार करणार आहोत आणि हुक पट्टी तयार करताना इथं कापडाच्या सरळ बाजूने आपण इथं टिप मारून आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घेणार आहोत। तर हुक पट्टी जी आहे आपण 2.5 इंचाची कट केलेली आहे अस्तरची आणि बॉटमला थोडंसं मी कापड जे आहे फोल्ड केलेलं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा आपल्याला इथं कापड जे आहे फोल्ड करायचं आहे कारण आपण वरच्या साईडला नेकला आपल्या पायपिंग लावलेली आहे, तर त्यामुळे दोन्ही साईडला आपलं फोल्डिंग येतं। दाबटीप मारून घेतलेले आहे आणि दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं बघू शकता की आपण थोडंसं इथं एक फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर दुसरं फोल्ड इथं मी केलेलं आहे। तर अगदी याच्यावरती काटोकाट आपण टिप मारून घेतलेले आहे। तर आपली हुक आणि आयपट्टी सुद्धा अशी तयार झालेली आहे। आता हुक आणि आयपट्टी दोन्ही माझ्या अशा ॲक्युरेट तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।